नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला पावसाळा स्पेशल मस्त कुरकुरीत तेल न पिणारी जबरदस्त अशी मूग डाळीची भजी बनवून दाखवणार आहे. जशी स्टॉलवर बनते ना तशीच्या तशी तुम्ही घरी बनवू शकता. तांदळाचे पीठ वापरायचं नाही, रवा वापरायचा नाही, बेसन वापरायचं नाही, सोडा किंवा इनो वापरण्याची गरज नाही. फक्त आपल्याला ह्याच्यासाठी मुगाची डाळ पाहिजे आणि कोणतीही पूर्वतयारी करण्याची गरज नाही. तासनतास डाळ सुद्धा भिजवत ठेवायचा नाही. इथे मी 200 ग्राम डाळ अर्धा तास कडकडीत गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. 25 ते 30 मिनिटांमध्ये ही डाळ चांगल्या प्रकारे भिजली जाते. तुम्ही वाटलंच तर ह्याला 2 ते 3 तास नॉर्मल पाण्यामध्ये भिजवलं तरी चालेल. आता काय करायचं, एक भांडं घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरचं मोठंसं आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही डाळ काढून घ्यायची आहे. डाळीमधलं संपूर्ण पाणी आपल्याला अगोदर काढून घ्यायचं आहे. डाळीमध्ये जास्त पाणी राहिलं की डाळ एकदम फाईन वाटली जाणार आणि एकदम बारीक आणि फाईन वाटली गेली की त्याला टेक्स्चर चांगला येत नाही आणि चवसुद्धा चांगला येत नाही. म्हणून डाळीमध्ये कमीत कमी पाण्याचा वापर करा. थोडीशी डाळ मी इथे उरवणार आहे, ह्याचा उपयोग आपण पुढे करूया. आता इथे आपल्याला मूग डाळीच्या भजीची चव चांगली येण्यासाठी 15 ते 20 पाकळ्या लसणाच्या वापरायच्या आहेत आणि सोबतच तिखटपणासाठी 5 ते 6 मिरच्या आहेत किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता ह्याला जाड रव्यासारखं आपल्याला वाटून घ्यायचं आहे कमीत कमी पाण्याचा वापर करून. डाळीला वाटून झालं की मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि पाहू शकता डाळीची कन्सिस्टन्सी एकदम घट्ट पाहिजे. मी तर ह्याच्यामध्ये पाणी वापरलेलं नाही कारण की ह्याच्यामध्ये अगोदरच पाण्याचा अंश होता. तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी वापरू नका, कमीत कमी पाण्याचा वापर करा. की जाड वाटायची आहे तितकी तुम्ही वाटू शकता. टेक्स्चर एकदम चांगलं येईल आणि चवसुद्धा एकदम चांगली लागेल. आता काय करायचं, आपल्याला ह्याला फेटायचं आहे कारण की मी इथे सोडा नाही वापरणार आहे. तुम्ही वाटलंच तर सोडा वापरू शकता न फेटता, पण सोडा न वापरता एकदम हेल्दी पण होते आणि एकदम खुसखुशीतसुद्धा होणार. फक्त ही ट्रिक तुम्ही वापरून पहा. असं फेटल्याने काय होतं माहिती आहे काय, हे पीठ एकदम हलकं फुल होतं, ह्याच्यामध्ये हवा भरली जाते. आणि आता ह्या डाळीच्या पिठाचा रंग कसा आहे आणि नंतर कसा आहे ते सुद्धा तुम्ही पहा. तर मंडळी पाहू शकता 3 मिनटं झालेली आहे आणि या डाळीचा पिठाचा रंग पाहू शकता किती मस्त आलेला आहे. अगोदर एकदम पिवळा होता आणि आता एकदम फिकट झालेला आहे. आता याला आणखीन 2 ते 3 मिनटं फेटायचं आहे. पण त्या अगोदर डाळीच्या भजीची चव आणखीन वाढण्यासाठी इथे आपल्याला उरवून ठेवलेली संपूर्ण डाळ ह्याच्यामध्ये काढायची आहे. ह्याच्याने जास्त कुरकुरीतपणा येणार आणि तेलसुद्धा कमी पिणार. ही झाली सोड्याची ट्रिक, म्हणजे सोडा न वापरायची ट्रिक ही झाली. आता पुन्हा 3 मिनटं ह्याला फेटून घेऊ. तर मंडळी टोटल 5 ते 6 मिनटापर्यंत फेटून घेतलेलं आहे आणि पीठ पाहू शकता किती मस्त फुगलेलं आहे. आता पिठामध्ये सोडा वापरण्याची अजिबात गरज पडणार नाही आणि पीठ परफेक्ट तयार झालं आहे की नाही कसं ओळखायचं. वाटी घ्यायची आहे, वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि थोडंसं पीठ ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. थोडंसं टाकलं तर पाहू शकता पीठ वर पोहत आहे, म्हणजे परफेक्ट पीठ तयार झालेलं आहे. आता ह्या पिठाला आपण थोडा वेळ बाजूला ठेवूत आणि पुढची तयारी करून घेऊत. आता भजी आहे तर झणझणीत चटणी पाहिजे. मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे किंवा तिखट तुम्ही वाढवू शकता. भरपूर प्रमाणामध्ये डेटा सेट कोथिंबीर घ्यायचे आहे. इथे वाटलं तर थोडासा पुदिना तुम्ही वापरू शकता. चव चांगली येण्यासाठी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या. चटणीच्या बाइंडिंगसाठी 2 चमचे आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याची कूट वापरायचे, म्हणजेच की भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर. चवीनुसार मीठ आणि चव बॅलन्स राहण्यासाठी आपल्याला अर्धा लिंबू असा पिळून टाकायचा आहे. लिंबू नाही वापरायचा असेल तर 1 चमचा दही तुम्ही वापरू शकता. आता अगोदर आपल्याला याला पाणी न वापरताच बारीक वाटून घ्यायचं आहे. मग गरजेनुसार याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे. तुम्हाला चटणी कशी खायला आवडते त्यानुसार ह्याला एकदम बारीक वाटून घ्या. मस्त झणझणीत चटणी वाटून तयार झालेली आहे. ना जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ, मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये ठेवलेली आहे. चटणी तयार झाली की थोडा वेळ आपण याला बाजूला ठेवतो. तर मंडळी, स्टॉलची माणसं भजी बनवताना जास्त पावडर मसाले वापरत नाही. एक सिक्रेट मसाला बनवतात, तो मसाला मी तुम्हाला दाखवतो. पॅन घ्या, त्याच्यामध्ये 1 चमचा बडीशोप घ्या, 1.5 चमचा जिरे घ्या, 2 चमचे अख्खे धने व 15 ते 20 काळी मिरी. आता ह्या सर्व जिन्नसांना आपल्याला 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे. गॅसला आपल्याला मंद आचेवर ठेवायचा आहे. हलकासा सुगंध दरवळायला पाहिजे आणि ह्यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे. आणि परतवल्यानंतर चांगल्या प्रकारे ह्याला थंड सुद्धा करून घ्यायचं आहे. मसाले थंड झाल्यावर ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि ह्याला बारीक नाही जाडसर वाटून घ्यायचा आहे. मसाला वाटून घेतला की आपल्या ह्या पिठामध्ये काढून घ्यायचा आहे. आता ह्यासोबतच इथे मी ओवा घेतलेला आहे. ओव्याचा फ्लेवर चांगला येतो, ओवा पण टाकायचा आहे. आणि भरपूर प्रमाणामध्ये इथे कोथिंबीर टाकायची आहे, बारीक चिरून घ्या. आणखीन टेस्टी होण्यासाठी आणि हेल्दी होण्यासाठी इथे मी मूठभर पालक बारीक कापून घेतलेली आहे. तुम्ही वाटलंच तर मेथी सुद्धा वापरू शकता, पण मेथीने थोडासा कडवटपणा येतो भजीमध्ये. एक लहान आकाराचा बटाटा, कच्चा बटाटा आहे, त्याला किसून घ्यायचा आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्याच्यामधला स्टार्च निघून जायला पाहिजे, नाहीतर भजीला तेल पकडेल. आणि 1 कांदा उभा कापून घ्यायचा आहे.
आता ह्या सर्व जिन्नसांना फेटणीने चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे आणि पुन्हा 1 मिनिटं फेटून घ्यायचं आहे। अगोदर हे सर्व मसाले आपण एकजीव करून घेऊ, मग पुन्हा मी तुम्हाला एक स्टेप दाखवणार आहे ज्याच्याने भजी जास्त वेळ कुरकुरीत सुद्धा राहील आणि अजिबात तेल पिणार नाही। तर मंडळी आपण पाहू शकता 1 ते 1.5 मिनिटापर्यंत पुन्हा चांगल्या प्रकारे याला फेटून घेतलेलं आहे। आता इथे आपल्याला एक ट्रिक वापरायची आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलेलंच आहे। तर मी इथे अगोदरच फोडणीच्या पॅनमध्ये 2 चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये हिंग टाकायचे आहे। हिंगचा फ्लेवर सगळीकडे यायला पाहिजे आणि हे तेल या पिठामध्ये टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे। काही सेकंद आपल्याला फेटणीने अगोदर एकजीव करायचं आहे, म्हणजे तेल थंड झालं की हाताने ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करायचं आहे। आता सर्वात शेवटी इथे मी चवीनुसार मीठ वापरत आहे, सर्वात शेवटीच वापरायचं आहे। अगोदर तुम्ही मीठ वापरलं की या भाज्यांना पाणी सुटणार आणि मग ह्याचा स्ट्रक्चर पातळ होणार, म्हणून अगोदर मीठ वापरू नका, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। असं स्ट्रक्चर पाहिजे आपल्याला, पाणी अजिबात सुटायला नाही पाहिजे। इथे वेळ लावायची नाही, इथे फटाफट आपल्याला भजी बनवायची आहे आणि असं आपल्याला गोल गोल वडे बनवायचे आहेत, म्हणजे असे गोल गोल भजी बनवायचे आहेत। त्याच्यामुळे इथे वेळ लावायची नाही। मीठ ह्याच्यामध्ये अगोदर पडलं तर हे पातळ होणार आणि मग आपली भजी अशी गोल होणार नाही। तर मंडळी इथे अगोदरच मी तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं, मग तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये तेलामध्ये आता भजे सोडत जायचे आहेत। थोडेसे गोल नाही झाले तरी काही हरकत नाही, पण स्ट्रक्चर एकदम घट्ट पाहिजे, तरच ह्याच्यामध्ये तेल पकडणार नाही। तेल कसं गरम पाहिजे ते सुद्धा पहा, लगेच बुडबुडे यायला पाहिजेत आणि गॅसला आपल्याला मंद ठेवायचा नाही, गॅसला मध्यम ठेवायचा आहे। मंद ठेवलं भजी जास्त तेल पिणार। अगोदर पॅनमध्ये संपूर्ण भजी सोडून घेतो, मग पुढची कृती सांगतो। सर्व भजी तेलामध्ये टाकून झाले की याच्यामध्ये आपल्याला अगोदर चमचा किंवा झारी चालवायची नाही। काही सेकंद झाले की चमचा किंवा झारी घ्या, उलटून पालटून 1 ते 1.5 मिनिटापर्यंत मस्तपैकी रंग येईपर्यंत, कुरकुरीतपणा येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। घाई अजिबात करायचा नाही आणि करपू सुद्धा द्यायचं नाही। 1.5 ते 2 मिनिटं झालेली आहेत आणि मस्तपैकी ह्याला कुरकुरीतपणा आलेला आहे आणि रंग सुद्धा एकदम चांगला आलेला आहे। पाहू शकता, दिसायलाही एकदम जबरदस्त दिसत आहे। आता ह्याला आपल्याला प्लेटमध्ये काढायचं आहे आणि बाकीची बॅच सुद्धा अशी तळून घ्यायची आहे। बाहेर मुसळधार पाऊस चालू आहे आणि मस्त असं मूग डाळ, पालक, बटाटा, कांद्याची भजी एकदा बनवून पहा मंडळी, जबरदस्त चवीला आणि सोबत चाय। आ हा हा हा, क्या बात आहे। तुमच्या तोंडाला बघता क्षणी पाणी नक्की सुटलं असेल आणि अशा मस्त तळलेल्या मिरच्या घ्यायच्या। नक्की सांगतो मंडळी, भरलेली प्लेट कधी संपणार कळणार सुद्धा नाही। पाहू शकता मंडळी, मस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे आणि तोडल्यानंतर पाहू शकता काय मधून जाळी पडलेली आहे। ना सोडा वापरायचा, ना इनो वापरायचा, ना तांदळाचं पीठ, ना बेसन, ना रवा, अशी जबरदस्त कुरकुरीत एकदा स्टॉल सारखी भजी बनवून तरी पहा। नाही तुम्ही कांदा भजी, बटाटा भजी विसरला तर नाव बदलून टाका। तर मंडळी, अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटूया। धन्यवाद।